जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या प्रसंगी त्यांच्या शुभ हस्ते तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व गरीब गरजू महिलांना आणि विद्यार्थ्यांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। याचबरोबर या प्रसंगी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सर्व उपस्थित महिलांना बहुमोल असं मार्गदर्शन सुद्धा केलं। जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेकडून संत रोहिदास महाराज यांची जयंती 7 रस्ता परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शिवसेना उपनेत्या मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिता, विजय न्यूज चॅनलच्या संपादिका अस्मिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून गरीब विद्यार्थ्यांना आणि गरजू महिलांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी संस्थेच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकवाच्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अस्मिताताई गायकवाड यांनी प्रतिमेचं पूजन आणि आरती करून उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या। कैवल्य तेजा हरिषी प्रेम भक्ती राम प्रसन्न झाले आरती रोहिदासा राम प्रसन्न झाले आरती रोहिदासा जन्म झाला गुरु रविदास नामा अवतार रोहिदासा रामानंदाचा प्यारा आरती रोहिदासा राम प्रसन्न जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने इथे संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मी या जयंतीच्या सर्वांना पहिल्यांदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देते। संत रोहिदास महाराजांचं कार्य महान आहे। त्यांनी संपूर्ण भारतभर फिरून आपलं कार्य समाजसेवा केली आणि संपूर्ण आपल्या भारतातच त्यांना नव्हे तर बाकीच्या पण देशामध्ये त्यांना आज खूप मानतात। त्यांच्या आज वचनं, त्यांचे जे कवी आहे, कविता आहेत, त्यांना आज सगळीकडे खूप सन्मान दिला जातोय। त्याचं कारण हे आहे की त्यांनी अतिशय चांगलं काम, आपल्या धर्माचा प्रसार, त्याचबरोबर अतिशय महान कार्य समाजामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या महान कार्याची पावती म्हणून आज वर्षानुवर्ष त्यांची जयंती साजरी होत आहे। आमचे बंधू जी.के. बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गायकवाडजी, त्यांचे सगळे सहकारी, माझ्या सगळ्या माता, बंधू, भगिनी, या सगळ्यांनाच मी धन्यवाद देईन की त्यांनी इतका छान कार्यक्रम इथं आयोजित केला। समाजामध्ये अशा सद्गुरूंचे आणि अशा महान लोकांचे विचार आपण आत्मसात करून त्याप्रमाणे कार्य करण्याची गरज आहे। त्यांची प्रेरणा घेऊन आपण चांगलं कार्य करणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे। आज आमच्या माता भगिनी पण मोठ्या प्रमाणावर इथं उपस्थित आहेत। या माता भगिनींना पण मी खूप खूप शुभेच्छा देते। आजपर्यंत छोटी छोटी कामं, सामाजिक कार्य हे जी.के. बहुउद्देशीय संस्था नेहमी करत असते। मी यांचे नेहमी सामाजिक उपक्रम बघते, उपस्थित राहता येते तेव्हा उपस्थिती राहते, तर या सगळ्या उपक्रमांना पण मी शुभेच्छा देते। या उपक्रमांमध्ये त्यांची बहीण म्हणून जरी मला कुठलाही मोलाचा वाटा देण्यात आला तर तो मी नक्की देईन हा विश्वास त्यांना देते। आणि त्याचबरोबर मला इथं बोलवलं आणि माझ्या हस्ते आरती केली, पूजा केली रोहिदास महाराजांची, त्याबद्दल या मंडळाचे, या पूर्ण संस्थेचे मी ऋण व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जी.के. मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, पद्मजा जोशी, महिला शहराध्यक्षा भाजपा, तसेच माताजी रेणुका गायकवाड,
श्री यल्लम्मा देवी झगवाले, जी.के. संस्था महिला शहराध्यक्ष अरुणा चव्हाण, श्रीकांतजी कांबळे, डीवायएसपी सरकारी वकील गिरीश सरवदे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड, उद्योगपती विजयकुमार बकरे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यशपाल गवळी, शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर, जी.के. संस्थेचे वैजनाथ बिराजदार, अशोक ढोणे, पत्रकार, जी.के. संस्थेचे कार्याध्यक्ष सूरज आखाडे, जी.के. संस्था उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, विलास कांबळे, शुभम कांबळे, रोहित पाटील, गोपी फेटेवाले आणि समाज बांधव आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.